झोपेतून थोडा उशिरा उठलो आणि डायरेक्टली निघालो बिस्लरी आणायला. घरचे म्हणले अगोदर पाणी प्यायला बिस्लरी आण, नंतरच तुला चहा नाश्ता मिळेल. मग अगोदर बिस्लरी आणून दिली आणि बाकीचे काम नंतर केले. मग काय चहा नाश्ता करून डायरेक्टली शेतावर गेलो. मग शेताकडे जाऊन जरा सोलार पॅनलवरची धूळ पुसली आणि स्टार्ट केला बोरवेल. ये देखो ट्रेलर, पिक्चर तो अभी बाकी है. मग काय नेहमीप्रमाणे लावली आपली सोलार मोटर. काय बोर झाला मग स्टार्ट. का पण माहित नाही, सकाळी सकाळी बोर आपला एवढा मूड मध्ये असतो की काय सांगू. देख सकते हो आप. ज्या प्रकारे फाउंटेन उडतात त्या प्रकारे आपल्याला एक पाईप लावायचा होता शेतामध्ये कापसासाठी. मग काय पाईप कापून जोडला त्या मोटरला सोलारच्या आणि मग काय माप घेतलं आणि लावला पाईप. मग डायरेक्टली मग काय पाईपाचं माप घेऊन पाईप बसवला आणि कापसाच्या शेतामध्ये पसरवला. तुम्ही बघूच शकताय कसा पसरवलाय ते. पाण्याची टेस्ट करून झाल्यावर डायरेक्टली कापसाच्या तासाला नेऊन सोडला. मग काय फाउंटेन सारखे एवढे कारंजे उडत होते. सध्या तर जरा आवाज मारतंय, हवेमुळेच टाईट होते पाईप, कमी जास्त होते. बघूच शकता तुम्ही, दिसत असेलच. मग काय लाईक फाउंटेन सारखं सेम असं कारंजे उडत होते पाईपमधनं, कारण ते पाईपवर छिद्र होते छोटे छोटे. बाई मग काय अंग भरलं सर ते पाईप लावण्यामध्येच. मग काय पाईप लावते वेळी एवढं लाकूड एक लागलं की काय सांगू. सिरियसली किसानी लाईफ इज नॉट इझी. खूपच लागलं होतं, रक्तच निघालं बघा. मग काय घरी गेलो होतो आणि आलो शेताकडे. तर मग काय दाक्षू मागच लागली की शेताकडे यायचंय म्हणून. बघा ती पाण्यामध्ये कशी खेळते. चलो अब जाएंगे पालम को. मग काय आपल्याला पेन ड्राईव्ह मध्ये फोटो वगैरे अपलोड करायचे होते म्हणून पेन ड्राईव्ह घेतला आणि निघालो मग पालमच्या दिशेने. मग काय आपलं शेत हायवे टच असल्यामुळे टेन्शन नव्हतं, त्यामुळे येते वेळी पण चक्कर मारली शेतामध्ये. मग काय घरी आलो आणि बघतोय तर काय माधुरी मॅम अभ्यास करत होत्या मस्तपैकी. माधुरीने पैसे जमा करून सो खर्चामधून स्टडी टेबल विकत घेतला होता आणि तिचे हस्ताक्षर सुद्धा खूपच सुंदर होते. मग काय आरवीसाठी एक झोका पण आणला होता माळेगावच्या यात्रेवरनं. मग आरवी त्यामध्ये एवढी खुश होती, पहिल्यांदा तर आम्हाला वाटलं ती काय बसून भीतेच काय की, बट इतनी खुश नजर आ रही थी की क्या बताए. To like and subscribe to our YouTube channel.